श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे नागपुरातून. राज्यातील वरिष्ठ भाजपचे नेते संघ नेत्यांच्या भेटीला दाखल झालेत. रेशीमबाग येथे संघ मुख्यालयामध्ये संघाच्या नेत्यांना भेटायला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील पोहोचलेले आहेत. समन्वय बैठकीसाठी भाजपचे नेते रेशीमबागच्या संघ कार्यालयामध्ये पोहोचल्याचं सांगण्यात येतंय. संघाच्या वेगवेगळ्या संस्थांसोबत राज्य सरकारचा योग्य समन्वय राहावा यासाठी ही औपचारिक बैठक आहे. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत. तुषार, या बैठकीबद्दल निश्चितच साधारण 11 वाजताच्या सुमारास भाजपचे 4 प्रमुख नेते, त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत दादा पाटील आणि सुधीर मुनगंटीवार हे 4 नेते संघ नेत्यांच्या भेटीला गेलेले आहे. रेशीमबागच्या हेडगेवार स्मृती भवन परिसरामध्ये सध्या ही समन्वय बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये संघातर्फे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित आहे. संघाचं जे प्रमुख जे काम संपूर्ण देशभरामध्ये किंवा राज्यभरामध्ये त्याच्या वेगवेगळ्या संस्था या काम करत असतात. जर का आपण बघितलं तर 40 प्रमुख संस्था आणि साधारण 200 या उपसंस्था या राज्यभर काम करत आहे. आता नवीन सरकार आल्यानंतर या सर्व संस्थांना वेगवेगळ्या टप्प्यावर ज्या काही अडचणी असेल किंवा ज्या काही त्यांच्या गरजा असेल त्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारची मदत लागते आणि मग त्यामध्ये एक समन्वय असावा. वेळोवेळी या संस्थांना राज्य सरकारची मदत मिळायला पाहिजे. त्यासाठी ही समन्वय बैठक आज आयोजित केलेली आहे आणि अत्यंत महत्त्वाची बैठक आहे. कारण की मागच्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याच काळामध्ये कोविड काळ होता. त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघाच्या वेगवेगळ्या संस्थांनी समाजामध्ये काम केलं. मात्र हे काम करत असताना त्यांना अनेक फटका देखील सहन करावा लागला. अनेक संघाच्या पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा कोविड काळामध्ये मृत्यू देखील झाला. अनेक अडचणींचा सामना करत असताना सरकारची जी मदत असते त्यामध्ये समन्वय असावा यासाठी अत्यंत ही महत्त्वाची बैठक आहे. साधारण मागच्या 2 तासापासून ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीला महत्त्व यासाठी देखील आहे की संघाच्या या बैठकीमध्ये स्वतः सरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे उपस्थित आहे आणि भाजपचे 4 प्रमुख नेते देखील उपस्थित आहे. त्यामुळे मध्यंतरीच्या जेव्हा 2014 ते 2019 या काळामध्ये जेव्हा भाजपचं राज्यामध्ये सरकार होतं तेव्हा थोडा समन्वयाचा अभाव होता. तो आपल्याला 2019च्या निवडणुकीमध्ये काही मतदारसंघामध्ये पाहायला देखील मिळाला की काही संघाच्या कार्यकर्त्यांचा रोष राज्य सरकारवर पाहायला मिळत होता. मात्र आता तो समन्वयाचा अभाव यावेळेस राहू नये यासाठी सरकारची स्थापना झाल्यानंतरच लगेच साधारण 1.5 महिन्यामध्ये ही बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा होऊ शकते. पुढील काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल किंवा नंतर संघाच्या वेगवेगळ्या संघटनांचे समाजामधले कामं असेल तर या सगळ्या गोष्टीची कशा प्रकारे एक रोडमॅप असेल, कशा प्रकारे त्याची ब्ल्यूप्रिंट असेल यावर या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. बरं तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि बैठकीनंतर या संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं घेऊच. नोएडा येथील एक ट्विन टॉवर हा कृत्रिम स्फोट घडवून पाडण्यात येणार आहे आणि त्याला आता अवघा 1.5 तास उरलेला आहे. पाहूयात त्याच संदर्भातल्या बातम्या. उत्तर प्रदेशातल्या नोएडा येथील सेक्टर 93A मधील सुपरटेक ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियंत्रित स्फोट घडवून पाडून टाकण्यात येणार आहेत. ट्विन टॉवर पाडण्याची तयारी आता पूर्ण झालेली आहे. एडिफाय इंजिनिअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचं काम देण्यात आलंय. स्फोटकांच्या मदतीनं अवघ्या 9 सेकंदात एपेक्स आणि सायन नावाचे हे 2 टॉवर जमीनदोस्त होतील. विशेष म्हणजे 32 मजली टॉवर्स पाडल्यानंतर 30 मीटर उंचीपर्यंत त्याचा ढिगाराच तयार होणार आहे. हे टॉवर्स पाडल्यानंतर परिसरात शेकडो मीटरपर्यंत धूळ पसरेल. त्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी जिओ फायबर शीट्स बसवण्यात आलेले आहेत. शिवाय झाडांच्या सुरक्षेसाठी त्यांना काळ्या पांढऱ्या हिरव्या चादरीनं झाकण्यात आलंय आणि जमीनदोस्त होणारी देशातली ही पहिलीच अशी उंच इमारत असणार आहे. राजधानी दिल्लीच्या नजदीक असलेल्या नोएडातील ट्विन टॉवरला आज दुपारी 2:30 वाजता ब्लास्ट करण्यात येणार आहे. यासाठी सर्व ती तयारी करण्यात आलेली आहे. हा संपूर्ण परिसर जवळपास 415 मीटरचा जो परिसर आहे खाली करण्यात येणार आहे. सोबतच जर बघितलं तर नो फ्लाय झोन देखील करण्यात येणार आहे आणि या भागात असलेल्या जवळपास 7,000 रहिवाशांना
इथून बाहेर हलवण्यात आलेला आहे। यासाठी सर्व ती तयारी करताना सोबतच नोएडा प्रशासन आणि दिल्ली पोलीस आणि सोबतच जर बघितलं तर स्थानिक पोलीस देखील इथे राहणार आहे आणि या सगळ्यासाठी जवळपास जेव्हा ब्लास्ट होईल साधारणतः 6 प्रमुख अधिकारी इथे असणार आहे, ज्यामध्ये मयूर आणि सोबतच अद्वैत असे 2 मेहता बंधू देखील असणार आहे, ज्यामध्ये खास करून त्याचा प्रयत्न असणार आहे की 2:30 वाजता 9 सेकंदामध्ये ही संपूर्ण इमारत जी आहे ही ध्वस्त करायची आहे। त्यासाठी सर्व ते तयारी झाली आहे। युद्ध स्तरावरती आता सगळी तयारी सुरू आहे आणि शेवटचा हाट साधारणतः 2 वाजता एकदा सर्व तयारी चेक केली जाईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल की साधारणतः यासाठी हरियाणातील बॉम्ब ब्लास्टर जे आहेत चड्डा ते देखील आलेले आहेत, ते आपलं ते बटन दाबणार आहे कारण की त्यांना परवाना आहे। यामध्ये 2 परदेशी 2 भारतीय शास्त्रज्ञ आणि सोबतच एक मुंबई पोलिसांच्या सोबतच असलेले मुंबईच्या जे 2 शास्त्रज्ञ आहेत यांच्यासोबतच खास करून गौतम बुद्ध नगरचे DCP देखील असणार आहे आणि यांच्या माध्यमातून बरोबर 2:30 वाजता बटन दाबलं जाईल आणि 9 सेकंदात ट्विन टॉवर ब्लास्ट होईल। नोएडावरून व्हिडिओ जर्नलिस्ट राहुलसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। सगळी तयारी पूर्ण झालेली आहे। हे ट्विन टॉवर पाडण्यासाठीची एका कंपनीला हे कंत्राट देण्यात आलेलं आहे। UP मधल्या नोएडामध्ये महाकाय असे ट्विन टॉवर हे आता 1.5 तासामध्ये पाडले जाणार आहेत। 9 सेकंदात दोन्ही टॉवर हे जमीनदोस्त होतील आणि हे महाकाय ट्विन टॉवर पाडण्याची ही देशातली पहिलीच घटना आणि आता 1.5 तास राहिलाय। 2:30 वाजता बरोबर दुपारी हे ट्विन टॉवर पाडले जाणार आहेत। आजूबाजूच्या इमारतींना इजा पोहोचू नये किंवा झाडांना त्याची हानी पोहोचू नये यासाठी झाडांना आच्छादित करून ठेवण्यात आले। आजूबाजूच्या इमारतींना सुद्धा कापडानं आच्छादित केलेलं आहे। योग्य ती सगळी काळजी घेण्यात आली आहे। परिसर निर्मनुष्य करण्यात आलेला आहे। भटके कुत्रे सुद्धा तिकडनं हटवण्यात आलेले आहेत आणि ही सगळी तयारी पूर्ण झाल्यानंतर आता काही वेळातच हे ट्विन टॉवर जमीनदोस्त होतील, जे सध्या डौलानं उभे राहिलेले दिसतात। मात्र 1.5 तासांनंतर हे ट्विन टॉवर आपल्याला इथे दिसणार नाहीत। आणि आता राज्यातून बातमी आहे। धुळ्यातील MIDCच्या अधिकाऱ्यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतलेली आढावा बैठक ही चांगलीच वादळी ठरली, कारण अधिकाऱ्यांना कसली विचारणा केली तरी प्रस्ताव दिलाय असं उत्तर मिळत असल्यामुळे उदय सामंत चांगलेच संतापले। MIDCचं कार्यालय हे विश्रामगृहामध्ये गेल्या 12 वर्षांपासून सुरू असल्याची माहिती सामंत यांच्या समोर आल्याबरोबरच त्यांचा राग अनावर झाला। 12 वर्षांपासून औद्योगिक विभागाचं कार्यालय हे विश्रामगृहामध्ये सुरू असेल तर आपल्या सर्वांना लाज वाटली पाहिजे असं म्हणत उदय सामंतांनी नाराजी व्यक्त केली। सगळ्यांना आमच्या सकट तुम्हाला सगळ्यांना लाजा वाटायला पाहिजे। त्याच्यापूर्वी कधी मंत्री आले होते का त्या कार्यालयामध्ये? त्यांच्याकडे कधी प्रस्ताव पाठवला का? CO कडे विभागीय कार्यालयात आले होते? 12 वर्ष झालेच नाही आले। CO येतील पुढच्या 8 दिवसामध्ये विभागीय कार्यालयामध्ये। प्रधान सचिव आले होते का? ते पण येतील। त्याच्यामुळे तुम्हाला काय झालंय, वरचा कोणाचंच लक्ष नसल्यामुळं तुम्हाला आपलं ते काय काम काढायचं म्हणून तुम्ही करताय असं दिसतंय। एकही गोष्ट 12 कोटी 42 कोटीच्या अगेन्स्ट 12 कोटीमध्ये जर नळपाणी योजना होऊ शकते, हा प्रस्ताव तुमचा फिजिबल जो आहे तो का गेला नाही शासनाकडे? उजनी धरणातून सध्या हजारो क्युसेक पाणी हे पूर परिस्थितीत टाळण्यासाठी नदीमध्ये सोडलं जातंय। मात्र उजनीच्या लहान उपकालव्यातून मागणी करून सुद्धा पाणी सोडलं जात नाहीये। ही बाब लक्षात येताच आमदार शहाजी बापू पाटील यांनी थेट उजनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट खडसावलं। पैशांसाठी अडवणूक करणं बंद करा असा इशारा शहाजी बापू पाटील यांनी दिलाय। शहाजी बापूंच्या या फोननंतर अधिकाऱ्यांना लगेचच पाणी सोडण्याचे आदेश दिले। त्या हाताखालच्या अधिकाऱ्यांच्या खोड्या बंद करायला, फर्मा काढा, पैसे भरा, इथे असली दादागिरी करू नका म्हणा। तुला पैसेच पाहिजे होतं तर तू महिन्यापूर्वी काय अर्जाला केले नाही? त्या ऑफिसमध्ये बसलाय पंख्याखाली। महिन्यापूर्वी त्यांना लोक शेतकऱ्याला जायला पाहिजे होतं, पैसे भरलं बरं नाही पाणी सोडणार नाही। आता ऐन वेळी पिका तोंडाला आली तू पैसे मागायला माणसं अडवायला लागला। जाऊ द्या, कधी सोडणार एवढं सांगा मला। राज्यामध्ये शिंदे सरकारला समर्थन देणारे आमदार रवी राणा आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये चांगलंच शाब्दिक वाकयुद्ध रंगलेलं आहे किंवा शाब्दिक युद्ध रंगलंय। अमरावतीच्या परतवाडा इथल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात रवी राणा यांनी बच्चू कडूंवरती सडकून टीका केली होती। मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही,
ना बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया असं विधान करत त्यांनी बच्चू कडूंवरती प्रहार केला। तर यावरती बच्चू कडूंनी देखील रवी राणांवरती जोरदार पलटवार केलाय। आम्ही नाचणारे नाही तर नाचवणारे आहोत असं म्हणत कडूंनी टोले लगावलेत। काय म्हणालेत हे दोघे ऐकूयात। आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही आहे। मी देवेंद्र फडणवीसांचा सच्चा सिपाही सच्चा मित्र आहे। ना बाप बडा ना भैया पैसे सबसे रुपया या मतदारसंघाच्या आमदाराचं स्लोगन आहे। काय स्लोगन आहे? बाप बडा ना भैया पैसे सबसे बडा रुपया। रुपया म्हटलं गुवाहाटीला जावं लागतं ना। गुवाहाटीला आम्ही गेलो नसतो तर तुला साऱ्या मंत्रीपद भेटलं असतं। इकडे शिव्या घालायच्या गुवाहाटीला जाणारा आमदारने म्हणायचं आणि दुसऱ्या इकडे लाईन मध्ये लागायचं मंत्रिपदाच्या। तुझ्या सारखा नालायक आम्ही नाचणारे नाही आहे, नाचणारे लक्षात ठेव। आम्ही वाचणं शिकवतोय तरुणाला, नाचवणं शिकवत नाही। उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची नव्यानं पुनर्बांधणी करण्यात येते। उद्धव ठाकरे यांनी 3 महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या जाहीर केल्यात। खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी आणि पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे। शिवसेनेतील अनेक प्रमुख पदाधिकारी बाहेर पडले होते, त्यामुळे संबंधित नेत्यांची पदं रिक्त झाली होती। उद्धव ठाकरे यांच्यासोबत शेवटपर्यंत राहणारे अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांना प्रमोशन मिळालंय। गटप्रमुख ते शिवसेना नेता सारी वाटचाल त्या वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आणि विचाराने केली। त्याचं फलित आज नेतेपदी माझी नियुक्ती झाली आणि म्हणून त्यांच्याकडे अभिवादन करायला आलो। वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या शक्तीस्थळावर आलो। तुम्हीच शक्ती दिली, तुम्हीच युक्ती दिली आणि तुमचीच भक्ती करतो होता, विचारांची भक्ती करतो। आणि म्हणून तिथं अभिवादन करताना एकच आशीर्वाद मागितला, साहेब तुमचे आशीर्वाद द्या। यानंतर पुढची बातमी। बीड शहरामध्ये अधिक व्याजाचा आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा करून गाशा गुंडाळण्यात आलेल्या या प्रकरणी मातोश्री महिला नागरी पतसंस्थेच्या चेअरमन आणि संचालकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। यात 1.5 कोटींहून अधिक ठेवींचा घोटाळा झाल्याचा आरोप ठेवीदारांनी केलाय। बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स इथे मातोश्री महिला नागरी पतसंस्थेची शाखा आहे। तब्बल 14.5% व्याजाचा आमिष दाखवून या पतसंस्थेनं अनेक ठेवीदारांकडून ठेवी गोळा केल्या होत्या। अचानक पतसंस्थेला टाळं ठोकून ते फरार झालेत, त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। आमच्या ठेवी आम्हाला परत करा असा आक्रोश ठेवीदारांनी केलाय। 5 तोळे सोनं ठेवलेले आम्ही बँकेत, फक्त लाख रुपये उचललेले काढून द्या तर सर म्हणायचे आता देतो, हे नाही ते नाही असं करून पळून गेले। अधिकारी म्हणजे करू आम्ही ह्यांनी संयम ठेवा। 2 महिने झाले बँक उघडायलाच लागली, अजून किती महिने लागतील काय माहिती। पैसे ठेवलेले सर बँकेमध्ये, महिन्याला 500 रुपये महिन्याने भरून ठेवलेले, तर दागिने थोडे, अजून 3रा महिना चाललाय, काहीच व्हायला नाही, कारवाई नाही, काहीच नाही। बँकेला कुलूप लावले, रात्रीचेच पळून गेले, आम्हाला माहिती सुद्धा नाही। आणि रात्री संध्याकाळी सुद्धा बोलणं झालेलं आहे आमचं त्या बाईचं। धूमस्टाईल बाईक चालवत बाईकवरती स्टंटबाजीचा एक नवा व्हिडिओ नाशिकच्या त्र्यंबक रोडवरती पाहायला मिळाला। त्र्यंबक रोडवरती पीटीसी जवळ एका वाहन चालकानं पुढे जाणाऱ्या मोटरसायकल चालकाच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ शूट केलाय। व्हिडिओमध्ये हा स्टंटबाज महाभाग थेट आपल्या बाईकवरती आडवा झोपूनच बाईक चालवताना दिसतोय। गंभीर बाब म्हणजे हा अल्पवयीन मुलगा असल्याची माहिती मिळाली आहे आणि अशा प्रकारच्या स्टंटबाजीमुळे अनेक वेळा अपघातांना निमंत्रण मिळतं आणि हे स्टंटबाज स्वतःसोबतच इतरांचे जीव सुद्धा धोक्यात घालतात। या स्टंटबाजांवर पोलिसांनी तातडीनं कारवाई करावी अशी मागणी होते। पुढे माणूस आहे बरं कसं। इतरही घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। तुम्ही पाहत राहा दुपारच्या बातम्या। या ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण एक महत्त्वाची बातमी पाहूयात। धाराशिव साखर कारखान्याची 4थ्या दिवशी सुद्धा आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे आणि धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांची आयकर विभागाचे अधिकारी कारखान्यामध्ये चौकशी करतायत। पंढरपूर, कोल्हापूर, सोलापूर यासोबतच आयकर विभागाच्या सर्व टीम्स धाराशिव साखर कारखान्यावरती दाखल झाल्यात। पाटील यांच्या समोर आयकर विभागाचे अधिकारी कारखान्याच्या कागदपत्रांचा तपास करतायत।
दरम्यान आज चौथ्या दिवशी ही चौकशी पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर आज तरी ही चौकशी संपणार का हा प्रश्न आहे, कारण चौथ्या दिवशी सुद्धा आयकर विभागाकडून ही चौकशी सुरू आहे. धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांची आयकर विभागाचे अधिकारी कारखान्यामध्ये चौकशी करतायत. पंढरपूर, कोल्हापूर आणि सोलापूर यासोबतच आयकर विभागाच्या सर्व टीम्स या धाराशिव साखर कारखान्यामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि पाटील यांच्या समोर आयकर विभागाचे अधिकारी कारखान्याच्या कागदपत्रांचा तपास करतायत. आज चौथा दिवस ही कारखान्याच्या कागदपत्रांची चौकशी सुरू आहे किंवा एकूणच ही चौकशी सुरू आहे. धाराशिव साखर कारखान्याची चौथ्या दिवशी सुद्धा आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन आहेत अभिजित पाटील आणि त्यांची आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कारखान्यामध्ये त्यांच्या समोरच चौकशी सुरू आहे. पंढरपूर, कोल्हापूर आणि सोलापूर सोबतच आयकर विभागाच्या सर्व टीम्स धाराशिव साखर कारखान्यामध्ये सध्या तळ ठोकून आहेत. आणि आता बातमी आहे अलिबागमधून. रायगड जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिका चालकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये धडक दिली आणि यावेळी कंत्राटदारांकडून चालू असलेल्या चालकांच्या पिळवणुकीबाबत मनसे नेत्यांनी जाब विचारत मनसे स्टाईलनं त्यांना प्रसाद देखील दिलाय. रुग्णवाहिका चालकांचा 6 महिन्यांचा पगार न देता उलट त्यांच्याकडूनच कंत्राटदाराच्या मॅनेजरकडून चालकांकडे पैशाची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास कामावरून काढण्याची देखील धमकी दिली जाते. तसंच ठरलेल्या वेतनापेक्षा कमी पगार मिळत असल्यामुळे रुग्णवाहिका चालकांचे चांगलेच हाल होत आहेत. तसंच त्यांचा विमा काढणं बंधनकारक असताना सुद्धा कोणत्याही प्रकारचा विमा कंत्राटदारांकडून काढण्यात आलेला नव्हता आणि या सगळ्या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठीच मनसेची जिल्हा सामान्य रुग्णालयावरती मनसेनं धडक दिली. अलिबागमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट रुग्णवाहिका ठेकेदारालाच घेराव घातला आणि मनसे स्टाईलनं चांगला प्रसाद देखील दिलाय. रुग्णवाहिका ठेकेदारांनी या रुग्णवाहिका चालकांची अडचण करून ठेवली आणि त्यामुळेच रुग्णवाहिका चालकांसाठी त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी म्हणून मनसेचे कार्यकर्ते हे थेट अलिबागला पोहोचले आणि तिथे रुग्णवाहिका ठेकेदारालाच थेट गाठलं आणि त्याला मनसे स्टाईल प्रसाद देखील दिलाय. पुढची बातमी. पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या बुलेटनं पेट घेतल्याची घटना येवल्यातल्या पेट्रोल पंपावरती घडली आहे. पेट्रोल भरल्यानंतर बुलेट सुरू करताना तिनं पेट घेतला आणि अचानक घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली आहे. पंपावरील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून तातडीनं आगीवरती नियंत्रण मिळवलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीमध्ये बुलेट मात्र पूर्णपणे जळली आहे. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. पनवेलच्या रोडपाली सिग्नलवरती ट्रॅफिक पोलीस आणि दुचाकीस्वार यांच्यामध्ये चांगलीच जुंपली होती. सिग्नलवरती एक दुचाकीस्वार सिग्नलवरून जात असताना त्याला पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या दुचाकीची चावी काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. याचाच राग मनात धरून दुचाकीस्वार पोलिसांच्या अंगावरती धावून गेला आणि यावेळी ट्रॅफिक पोलिसांनी त्याला ढकलून खाली पाडलं. पोलिसांनी या दुचाकीस्वाराला ताब्यात घेतलं आणि संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मीरा रोड इथे बेकायदा मंडपावरती कारवाईसाठी आलेल्या पथकाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडलाय. या भागामध्ये अतिउच्च दाबाच्या वीजवाहक केबलच्या खाली गणेशोत्सवासाठी बेकायदा मंडप उभारण्याचं काम सुरू होतं आणि याच ठिकाणी कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला धक्काबुक्की करण्यात आली. काशीबिरा पोलीस ठाण्यात धक्काबुक्की करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालाय. आणि आता बातमी आहे नाशिकमधून. एसटी बसमध्ये एका मध्यधुंद महिलेनं धिंगाणा घातला. रात्रीच्या वेळी एसटी बसमधून प्रवास करताना वाहकाला आणि चालकाला या महिलेनं शिवीगाळ करत त्यांच्यासोबत हुज्जत घातली होती. नाशिक घोटी श्रेणीत मार्गावरील एसटीमध्ये हा प्रकार घडला आणि या घटनेनंतर चालकानं एसटी थेट पोलीस स्टेशनमध्ये नेली. मात्र तिथेही या महिलेचा राडा सुरूच होता. पोलिसांनाही या महिलेनं अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि महिला पोलिसांच्या मदतीनं धिंगाणा घालणाऱ्या या महिलेला पोलिसांनी जाब विचारला, पण त्यांनाही महिलेनं उडवाउडवीची उत्तर दिली. दारू पिऊन तराट असलेल्या या महिलेला कशाचीच शुद्ध नव्हती.
सोलापुरात उपोषणाला बसलेल्या दिव्यांग उपोषणकर्त्या वैष्णवीचा उपोषणादरम्यान मृत्यू झालाय। अपंग निधीसाठी वैष्णवी 18 ऑगस्टपासून उपोषणाला बसली होती। ग्रामपंचायतीच्या निधीपैकी 5% रक्कम ग्रामपंचायतीकडून अपंगांसाठी खर्ची घालण्याची तरतूद आहे आणि ग्रामपंचायतीच्या निधीपैकी 5% रक्कम ग्रामपंचायतीकडून अपंगांसाठी खर्ची घालण्याची तरतूद असताना सुद्धा तसं केलं जात नव्हतं। त्या विरोधात उपोषण केलं जात होतं। मात्र दिवसभर उन्हात बसल्यामुळे या उपोषणकर्त्या वैष्णवीचा मृत्यू झाल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केलाय। 5 वेळेस आंदोलन केलं। इथं महागावच्या तळ्यावर जल आंदोलन केलं। परत सोलापूरला कलेक्टर ऑफिसला टाकलं पोरग। होय देता, उद्या देता, परवा देता। ते कांबळे तर घरी येऊन गेला, उद्या तुझं न्याय देता म्हणली तुला, आणि परत गाठ नाही, भेट नाही, काय नाही। आणि परत इथं आंदोलन केलं। पुन्हा लय पुरीला त्रास व्हायला लागला म्हणून पुन्हा आम्ही सुनील पाटलाच्यात ॲडमिट केलं आणि आज तिचा मृत्यू झालाय। त्याला कुणीही दखल घेतलेली नाही आणि आजपर्यंत आम्हाला शासकीय मदत काहीच मिळालेली नाही। शिक्षकानं केलेल्या अमानुष मारहाणीमध्ये एका विद्यार्थ्याचा हात फ्रॅक्चर झाल्याची घटना टिटवाळ्यामध्ये घडली आहे। 2 विद्यार्थ्यांच्या भांडणानंतर शिक्षिकेनं आपल्याला बेदम मारल्याचा आरोप या विद्यार्थ्यानं केला। या प्रकरणी विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केलाय। प्रिया सिंग असे शिक्षिकेचं नाव असून चौकशीनंतर कारवाई करू असा बचाव शाळा प्रशासनानं केलाय। नुसतं बोलत होता की टीचरला सांगेल, मी नाव तुझं टीचरला सांगेल। मी बोललो सांग। नंतर सांगितल्यानंतर टीचरनी मला मारलं। नंतर त्या समोरचा पोरा बोलतो की यांनी बोललं की मी कोणाला घाबरत नाही, टीचर माझं काय करणारच नाही। मग टीचरनी लगातार मारले माझ्या हातावर बांबू, आपलं ते लाकडाने मारलं। ते वॉशरूम मधून वर्गात चालला होता, त्याला मागून धक्का दिला त्याच्या मित्राने, वर्गातल्या मित्राने। तर मग याने विचारणा केली कोण काय रे काय आलं। मग त्याने समोरच्याने टीचरला जाऊन सांगितलंय की हा यांनी मला शिवी दिली आणि असं पण बोलतोय की टीचर माझी काय करणार आहे। मग त्या रागामध्ये टीचरने याच्या हातावर मारलेलं आहे आणि हात फ्रॅक्चर केलेला आहे। 2 ठिकाणी हेअरलाईन फ्रॅक्चर झालेले आहे। पालकांचं जसं म्हणणं आहे तसं आम्ही एकदा बघणार, पालकांशी पण बोलणार, मुलाशी पण बोलणार, शिक्षकाशी पण बोलणार आणि जे काही आहे स्कूल लेवल स्कूलच्या प्रतीने आम्ही करणार। गणेशोत्सव अवघ्या 3 दिवसांवरती येऊन ठेपलाय आणि बाप्पाच्या मूर्तींसोबतच सजावटीचं साहित्य घेण्यासाठी बाजारामध्ये झुंबड उडाल्याचं चित्र आहे। बाप्पासोबतच गौरीसाठीचे दागिने आणि सजावटीच्या वस्तू घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे। थेट जाऊयात मुंबईतल्या दादर मार्केटमध्ये आमच्या प्रतिनिधी रुचा कानोलकर आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। रुचा, गणेशोत्सवाच्या आधीचा हा शेवटचा रविवार आहे खरेदीसाठी लोकांचा, त्यामुळे काय गर्दी आहे सध्या मार्केटमध्ये? खरंच संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह आहे। बाजारपेठा मुंबईतल्या संपूर्ण खुलून आलेल्या आहेत। जिथं नजर जाईल, जिथवर नजर जाईल तिथपर्यंत लोकच दिसतात, गर्दी दिसते आणि याचं कारण म्हणजे गणेशोत्सव, बाप्पाची तयारी। अगदी 2 ते 3 दिवसात बाप्पा विराजमान होणार आहे। घराघरात गल्लोगल्लीत बाप्पा येणार आहे आणि त्याचं स्वागत करण्यासाठी ही सगळी तयारी करण्यात येते। बाप्पाच्या सजावटीसाठी त्याच्या मूर्तीसोबतच जे दागदागिने असतात, मुकुट असेल, उपरणं असेल, अशा सगळ्या गोष्टी घेण्यासाठी ही झुंबड उडालेली आहे। दादरच्या बाजाराबद्दल सांगायचं झालं तर इथल्या फूल बाजारात अगदी पहाटेपासून गर्दी असते आणि आज सुद्धा हे चित्र पाहायला मिळालं। जसा जसा दिवस सरत जातोय तसतशी गर्दी वाढत जाते आणि आज रविवारचा दिवस असल्यामुळे लोकांना वेळ सुद्धा आहे खरेदीसाठी आणि गणेशोत्सवाचा विषय असला तर लोक नक्कीच वेळात वेळ काढून बाप्पाच्या खरेदीसाठी येतात। कोकणात जाणारे जी चाकरमानी असतात ते सुद्धा आजच्या दिवशी प्रस्थान करतील, त्यामुळे त्यांनी सुद्धा लगबग लावलेली आहे सगळी खरेदी करण्यासाठी बाप्पाची। आणि गणेशोत्सवाचा सण आहे त्यामुळं बाप्पाच्या खरेदीसोबतच स्वतःसाठी सुद्धा साड्या असतील किंवा इतरही कपडे असतील त्यासाठी सुद्धा त्याची खरेदी करण्यासाठी सुद्धा लोकांची झुंबड उडलेली आहे आणि हीच परिस्थिती मुंबईच्या दादरच्या मार्केटसोबत इतरही बाजारांमध्ये आज दिवसभर पाहायला मिळते।
बरोबर आहे रुचा, खूप धन्यवाद या सगळ्या दृश्यांसाठी आणि माहितीसाठी. तर मुंबई असू दे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज तर शेवटचा रविवार आहे, त्यामुळे अनेक जण घराबाहेर पडलेले आहेत खरेदी करता आणि त्यासाठी संपूर्ण मार्केट हे गर्दीनं फुलून गेलंय. आणि ही काही दृश्य आपण दादर मार्केटमधली पाहिली. यासोबतच वेळ झाली दुपारच्या बातम्यांमध्ये. आत्ता इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.